महाराजांच्या मूर्तीला त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिक राजाचं करूया वेलकम। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत। नमो चषक 2024 आणि 40+ क्रिकेट म्हणजे काय तर वयाच्या 40 नंतर देखील क्रिकेट आणि क्रिकेटवरती असणारा प्रेम आणि त्यामधून 40+ क्रिकेट आणि मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळणार आहे। एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी जी मात्र तुम्ही आम्ही अनुभवणार आहात, जिथे आपल्याला पाहायला मिळतील दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये। पहिल्या मॅच मध्ये पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल गौरीपाडा 40+, तर दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल उंबाडे ए 40+। खूप चांगली मॅच, खूप चांगली लढाई आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग चूज केली म्हणजे पारंपरिक निर्णय उंबाडे ए 40+ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। करूया आपण दोन्ही संघांचं वेलकम। सकाळच्या सत्रामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून। आपण पाहू शकतो आज सलगचा तिसरा दिवस त्यांच्या आवाजाने टेनिस बॉल क्रिकेट दुमदुमलाय असा आवाज म्हणजे आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील सर त्यांच्या समवेत ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवायचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं UTC आणि आमचे SK संपूर्ण टीम, मनोजी मडवी सर, सूरजजी गायकर सर, विनायकजी म्हात्रे सर, 3 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटला फेअर आपण पाहू शकतो एक वळण मिळाले। ऋतिक गोडे सर, राकेश केणे सर, बळवंतजी दळवी सर सामन्याला होती सुरुवात। दोन्ही संघांना खूप सारे अशा शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है, जीवन के इस कर्मभूमि में युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर होता है। पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो इथे बॅटची एज आणि थर्डमॅनच्या दिशेला बॉल सीमा पार फर्रार। पहिल्या बॉल वरती हा दणकेदार चौकार, 4 धावा। गौरीपाडा या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली। एकीकडे दीपकजी भोईर सर आणि दुसरीकडे विश्वनाथजी म्हात्रे सर। पहिल्या बॉल वरती बॅटची एज आणि त्यानंतर थर्डमॅनच्या खेळाडूला पीट करून बॉल सीमा पलीकडे गेला जिथे चौकाराची मोहर होती। सुरुवात चांगली झाली आणि वेल बिगन इज हाफ डन असं आपण सातत्याने म्हणतो। मैदानावरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो। याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट, याला म्हटलं जातं सब्जेक्टिव्ह क्रिकेट। माहिती आहे मागील बॉल वरती चौकार आला, थोडा प्रेशर रिलीज झालाय, त्यानंतर पुश करो और खुश रहो। फक्त स्वीपर कव्हरच्या दिशेने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या दिशेला पुश केला, सिंगल कंप्लीट केली। टीमची टोटल एका धावेच्या साथीने पुढे सरकेल। धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 5 धावा। दिनेश जाधव सरांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आपण स्कोरबोर्ड नटलेलं सजलेलं पाहू शकतो। त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे कारण एक चांगल्या समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून बॅकबोन म्हणून आम्ही एका चांगल्या स्कोररकडे पाहतो आणि दिनेश सरांकडे त्या सर्व मी म्हणेल गोष्टी आहेत। यावेळेचा चेंडू लाऊड अपील केली गेली होती। बॉल हे सिंगल एक बाय शेख द वाट टीमच्या टोटल मध्ये आणि एका धावेच्या साथीने धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 6 या आकड्यावरती। पहिले 3 चेंडू तिन्ही चेंडूंवरती आपण पाहू शकतो बॉलरचा क्लास पाहायला मिळाला, मात्र नशिबाची साथ पहिल्या बॉलवरती मिळाली जिथे चौकार होता। फुल टॉस बॉल जरूर होता मैदानावरती सिंगल साठी। एकदा वाट टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील 7 ऑन द बोर्ड। बॉलिंग मार्क वरती बॉलवर आपल्याला राजू सर पाहायला मिळतील। या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑफ अशी आपण पाहू शकतो फील्डची रचना, सजावट, अनालिसिस, स्ट्रक्चर या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये। शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन मध्ये एक फिल्डर आणि शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल। फटका, सुंदर फटका, लाजवाब। डीप मध्ये फिल्डर असतील फक्त बनतील दर्शक। आजच्या दिवसातला पहिला तडाखा फलंदाजच्या बॅट मधून निघालाय या 6 धावांसाठी षटकार। जे थांबेल ते नाव विश्वनाथजी म्हात्रे सर कसलं। पहिला बॉल जो मात्र फेस केला लेग बायशी एक धाव जरूर ऍड झाली, मात्र त्यानंतर काय क्लास आपल्याला पाहायला मिळाला। रागावरती कंट्रोल आणि क्लास आउट ऑफ कंट्रोल ही ओळख आहे विश्वनाथ सरांची। सॉफ्टस्टमच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला। एसटी रक्षकांच्या माध्यमातून झालेली थोडीशी मिस्टेक बॅटची एकदा वाट टीमच्या टोटल मध्ये आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावर गौरीपाडा 40+ संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 14। पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे, सुपर बॅटिंग, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती देत असताना गौरी शंकर गौरीपाडा 40+ संघ
पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील विदाउट एनी लॉस 14 बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये. जर मोमेंटम शिफ्ट करायचं असेल या दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये आपण बॉलिंग मार्क वरती पाहू शकतो कुंभाडे A40+ संघाकडून कृष्णा. पाहूया कृष्णा कशा प्रकारची कामगिरी करतात. विश्वास दाखवलाय आणि पाहूया विश्वासाला सार्थ अशी कामगिरी मैदानावरती केली जाईल का या दुसऱ्या षटकामध्ये. कृष्णा सरांच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील ते म्हणजेच दीपक भोईर सर. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती विश्वनाथ सर आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती दीपक सर आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. मैदानावरती कट करायचा प्रयत्न जरूर होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. ओकेच्या क्षणी मी म्हणेल आलेला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट करायचा असेल स्वतःच्या बाजूने ही मॅच करायची असेल तर या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. आणि मैदानावरती पहिला बॉल सटीक लाईन सटीक लेंथ आणि सटीक टप्प्यावरती आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. मिस्टेक स्ट्रोक जरूर आहे. कार्पेटच्या साने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ कृष्णा सरांच्या माध्यमातून आतापर्यंत प्रॉपर लेन प्रॉपर लाईन आणि प्रॉपर टप्पा सटीक आणि भेदक मारा गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस वन्स अगेन मोठा फटका मारायचा प्रयत्न. फलंदाज झालेत बाद. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज विश्वनाथजी म्हात्रे सरांची खेळी होत असताना समाप्त. पहिला मोठा धक्का बसतोय गौरी शंकर गौरीपाडा 40+ संघाला. बॅटिंग करत असताना गौरी शंकर गौरीपाडा 40+ संघाला मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानावरती रवी उर्फ रवींद्र आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया इनाट नंबर 3 पहिल्या गडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती कशा प्रकारे कामगिरी करतील. कॉट बिहाइंडची अपील जरूर केली गेली होती. फलंदाज बाद झाले आणि 40+ क्रिकेट म्हणजे मी म्हणेल एक डिसिप्लिन क्रिकेट असतो. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे अर्जुनजी पाटील सरांच्या माध्यमातून डिसिप्लिन इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. मी म्हणेल हा एक रोल मॉडेल आहे प्रत्येक असोसिएशन साठी. कारण ज्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीचं 40+ क्रिकेट खेळलं जातं जगाच्या पाठीवरती टेनिस बॉल क्रिकेट सगळीकडे खेळला जातो. मात्र जो डिसिप्लिन कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनच्या मार्फत केला गेलाय तो अप्रतिम आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट होऊन जरूर खेळलेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल असं म्हटलं जातं. मोबाईल मध्ये नेटवर्क तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचा आहे आणि पहिल्याच बॉलवरती फुटवर्कचा वापर केला गेला. कदमताल केला गेला. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता मात्र तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. यावेळेस बॅकफुटला आले फटका सुंदर पाहायला मिळतो. कट केलाय VVS लक्ष्मण गुंडप्पा. विश्वनाथ साहिल बॉलला फेकून दिले. पॉइंटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो टीम का होगा बेड़ा पार. चौकार. वरती आपण पाहू शकतो दीपक यांच्या पॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. आता मात्र स्वीपर कव्हरचे फिल्डर आपल्याला डीप पॉइंट मध्ये पाहायला मिळतील. मिड विकेटचे फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेग डीप लॉंग ऑन आपल्याला लॉंग ऑन मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आपल्याला फिल्डर पाहायला मिळतील. पॉइंट मध्ये एक फिल्डर आहेत. फटका सुंदर आहे. पॉइंटच्या दिशेला फक्त आपण पाहू शकतो एक दिशा दाखवली. सिंगलचा आउट झाली कंप्लीट आणि एका धावेच्या साथीने धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील त्या मात्र 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त झालंय. दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेल कमबॅक झाले आहे कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल आणि तब्बल 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट देखील प्राप्त झाली आणि गोलंदाज कृष्णाने फक्त 8 धावेचं षटक फेकले. असं म्हटलं जातं जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं फार सोपी गोष्ट आहे. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन ती पेलणं फार अवघड गोष्ट आहे आणि मैदानावरती कृष्णा सरांच्या माध्यमातून आपल्याला तेच पाहायला मिळालं. जब मसले बडे होते
तब आपने टीम के लिए कृष्णा सर खडे होते हे त्यांनी सांगितलंय. मोमेंटमची आपण पाहू शकतो जी मात्र खैरात लागली होती ती मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून तो आता थोडासा शिफ्ट झाला. मोमेंटम थोडासा लूज झाला आणि गेन करत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय उंबरडे A40+ संघ का मैदानावरती थोडासा एक मिनी कमबॅक झालाय. आणि आपण म्हणतो ना की वेल बिगन इज हाफ डन. मैदानावरती छोटीशी सुरुवात झाली आहे. मोठ्या पहलला एक उदान येऊ शकतो. मैदानावरती वादळ देखील येऊ शकतो. मैदानावरती आपण पाहू शकतो तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकामध्ये प्रदीप सरांना आपण पाहू शकतो. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील दीपक सर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रवींद्र सर. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म डाऊन राउंड द विकेट. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला होता. आता पॉइंटच्या फिल्डरच्या माध्यमातून जोपर्यंत फील्ड करण्यात येईल 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्यांच्या साथीने धाव फलकावर. धावा आपल्याला 24 धावा पाहायला मिळेल. एक चांगली क्रीडा स्पर्धा एक चांगलं आयोजन आखीव रेखीव असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतो. शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आणि त्याचं प्रामुख्याने आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नमो चषक 2024. यावेळेस वन्स अगेन ऑफ साइडला आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरच्या दिशेला जोपर्यंत स्टॉप करण्यात येईल घेतलेली सिंगल आणि ते कलेक्शन खराब आहे तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट. कॉल फॉर द थर्ड असेल की नाही. तिसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. मात्र स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने नकार दिलाय आणि 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धाव्यांच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला 26 धावा पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला पहिले 2 चेंडू 2 डबल आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला प्रदीप पाहायला मिळतील. वन्स अगेन चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब मैदानावरती आपण पाहू शकतो वेल लिव्ह आहे. कुठेतरी आपण पाहू शकतो थोडासा इथे इंचेस ऑफ फरक आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश लाईन होती. वाईडिश लाईनच्या वरून अगदी हा चेंडू गेला. त्याला अनुषंगून सरांनी व्हाईट बॉल अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये 8. यावेळेस वन्स अगेन फटका सुंदर आहे. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. मैदानावरती आपण पाहू शकतो 2 धावा तत्पर कंप्लीट झाल्या. 2 धाव्यांच्या साथीने धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 29 या आकड्यावरती. विकेटचं पतन झालंय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं पतन चटका कम आपण पाहू शकतो लागलाय तो. मात्र बॅटिंग करत असताना गौरीपाडा 40+ संघाला आणि फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. सेकंड विकेट डाऊन. बॅटर दीपक बॅक टू द पवेलियन. कशा प्रकारे कामगिरी करतात. स्ट्रायकिंग एंड वरती विलास असतील. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर दीपक यांची खेळी समाप्त झाली. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आता मात्र पवेलियनच्या दिशेला आहेत. पवेलियन मध्ये आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती रवींद्र आले आहेत. त्यांच्या बॅट मधून एक सिंगल आणि आता विलास आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मात्र गोलंदाजी लाजवाब आहे. सुंदर एफर्ट. मैदानावरती चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. नैसर्गिक कोण असतो नॅचरल अँगल ज्या वेळेस आपण लेफ्टी बॉलरला रायटी बॅटरच्या समोर पाहतो आणि मी म्हणेल एक श्राप आहे जर विचार केला तर भारतीय खंडामधील बॅटर्ससाठी की लेफ्टी गोलंदाज जे असतात त्यांच्यासमोर ते खेळत असताना थोडंसं कटाक्ष क्वेश्चन मार्क त्यांच्यासमोर देखील असतो. डान्सिंग डाऊन द विकेट. वन्स अगेन लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न जरूर होता मात्र एकदम मिसटाइम स्ट्रोक झाला आणि तोपर्यंत मिड विकेट मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड करण्यात आली 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्यांच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर या षटकामधील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रदीप सर. या तिसऱ्या षटकामध्ये पाहूया आता शेवट गोल करू शकतील का. कारण म्हटलं जातं अंत बला तो सब बला. एंड इज वेल ऑल इज वेल. मात्र पाहूया शेवट कुठला संघ गोल करेल. गोलंदाज तयार. स्विच इट अटेम्प्ट. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच हिट बिग हिट मॅसिव्ह हिट. बॉल सीमा पार आलेला हा दमदार दणकेदार चौका.
स्लॉक ओव्हरचं डेथ ओव्हरचं मराठी भाषेमध्ये हाणामारीचं अर्थात भैरवी षटकामध्ये आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. उंबाडे 40+ संघाकडून खेळत असताना सुरेश, पाहूया सुरेश कशा प्रकारे कामगिरी करतील या शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा षटक फार महत्वाचा असतो कारण प्रत्येक पॅटर जो येतो त्याचा एकच समीकरण असतो, तोडा आणि फोडा. जरूर इंग्रज आपण पाहू शकतो 200 वर्ष राज्य केलं आणि ते भारताबाहेर गेले, आता त्यांची रणनीती फलंदाजांच्या माध्यमातून आखली जाते, ती म्हणजेच तोडा आणि फोडा. मैदानावरती आपण पाहू शकतो पहिला बॉल जो मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जणू काही थकून यावं, घरी बसावं, जेवायला आणि पहिल्याच घासाला खडा लागावा, अगदी तशी सुरुवात मैदानावरती झाली आहे. तिथे पहिला बॉल टप्पा मिळत नाहीये, मात्र हरकत नाही, एकदा टप्पा मिळाला तर मात्र पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतो. चांगला चेंडू स्टंपच्या बाहेर, कॉरिडोर ऑफ अनसर्टेनिटीज ज्याला आपण म्हणतो, 6व्या 7व्या स्टंपवरती, 5व्या 4थ्या स्टंपवरती, अगदी त्याच लेनवरती आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतो थोडासा बाउन्स घेतला, गती देखील नव्हती, आता बाउन्सच्या स्वरूपामध्ये फलंदाज बीट झाले आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला डेथ ओव्हरमध्ये आलेला डॉट बॉल सुटकेचा निश्वास डेफिनेटली देईल, तो मात्र उंबाडे 40+ संघासाठी. मैदानावरती आपल्याला सुरेश पाहायला मिळतील, थोडीशी स्लो गोलंदाजी, मात्र टप्प्यावरती विश्वास ठेवले जात आहेत. त्यावेळेस आपण पाहू शकतो फलंदाज चालेत बाद, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. बॅटरने इष्टा दाखवल्या आणि बॉलरने इष्टा वाकवल्या. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाजाची केळी होत असताना समाप्त. फलंदाज रवींद्र भोईर सर, बॅक टू दी पवेलियन. फलकावरती बघा शेवटचा जो षटक असतो त्या शेवटच्या षटकामध्ये बॅटर्सच्या माध्यमातून एक रणनीती असते, प्रत्येक बॉल सीमा पलीकडे, प्रत्येक बॉल आउट ऑफ दी पार्क, प्रत्येक बॉल इनटू दी फॅन्स. चौकार आणि षटकारांची नितांत गरज असते आणि अशा क्षणी होतो काय, घाई केली जाते बॅटर्सच्या माध्यमातून. तर बॉलरने करायचं काय, तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी. जरूर पट्ट्यात आला षटकार जाईल कारण क्रिकेट आहे, बॅटर्सच्या माध्यमातून चौकार षटकार मारले जातात, मात्र चेंडू मिस झाला तर यष्टांना आदळू शकतो. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं मैदानावरती. स्टंप टू स्टंप गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संपूर्णपणे बीट झाले आणि त्यावरती विकेटची मोहर होती. सुंदर गोलंदाजी सुरेशांच्या माध्यमातून. वन्स अगेन चांगला चेंडू होता, सुंदर गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज झाले बाद, बॅक टू बॅक दुसरा विकेट. अगदी हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जावं, मैदानावरती तेच आपल्याला पाहायला मिळतोय. गौरीशंकर गौरीपाडा 40+ संघाचे अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला, तू चल में आया, अशी परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये हरिश्चंद्रजी म्हात्रे सर, बॅक टू दी पवेलियन. संघर्ष किए कोई महान नहीं होता, अरे जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के घाव, अरे तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. मैदानावरती जर विचार केला दिनेश सर, पहिले 3 षटक बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून होते, मात्र त्यानंतर काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. ऑन अ हॅट्रिक वरती असतील, पाहूया विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का. मैदानावरती चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 1 सेकंड डॉट बॉल, कमबॅक करणारी गोलंदाजी. मैदानावरती डेथ ओव्हर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुरेशची ही गोलंदाजी. मैदानावरती 35 ऑन द बोर्ड, 35वा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका, सुंदर फटका, लाजवाब, डीप मध्ये फिल्डर, मिड विकेट मध्ये डाऊन द बॉल आले, कॅच केली कंप्लीट. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शोअरली टेकन, असं म्हणत असताना मैदानावरती टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज भगवानजी म्हात्रे सरांचा खेळ. 1 अगेन विकेटचं पतन. आउट पाहायला मिळतोय.
हॉट हाऊस ऑफ इमोशन्स मैदानावरती थोडंसं आपण पाहू शकतो चिंतेची बाब आहे, मात्र हरकत नाहीये. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू जर गुड केला मैदानावरती तो मोमेंटम तुम्ही सेकंड इनिंग मध्ये कॅरीड आउट करू शकता. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 35 पाहायला मिळते. जरूर दुःख दर्द पीडा या संघाच्या डकआउट मध्ये जरूर असेल, कारण मैदानावरती खूप चांगला स्टार्ट होता, मात्र मैदानावरती सुरेशच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी. फटका सुंदर आडव्या फटक्याने आपण पाहू शकतो. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग फटका सुंदर आहे. मिड विकेट मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. अशा रीतीने एंड ऑफ अ 4th ओव्हर, चौथ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि गौरी शंकर गौरीपाडा 40+ संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला 37 पाहायला मिळेल. 38 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. यस डीजे. वरती प्रथम बॅटिंग करत असताना गौरी शंकर गौरीपाडा 40+ संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 38चं टार्गेट मैदानावरती उंबाडे ए 40+ संघासाठी सेट करण्यात आलेला आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ भूपर, टुमिलीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे. जितका वर्षाचा मी नाही त्यापेक्षा जास्त वर्षाचा समालोचकाचा अनुभव आमच्या सरांना आहे. अशा आमचे लाडके विनोदजी पाटील सरांना मी इन्व्हाइट करतो. मात्र मैदानावरती खूप चांगली मॅच रंगेल यातही मात्र शंका नाही. 38 धावांचं लक्ष्य असं म्हटलं जातं. अजून माझ्या जीवनाची सकाळ बाकी आहे, मावळताना सूर्याचा प्रकाश बाकी आहे. पहिली इनिंग झाली, दुसरी इनिंग अजून बाकी आहे. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. पाहूया त्या पिक्चर मध्ये कशा प्रकारे ट्विस्ट येतील. तर नक्कीच वाडेकर संघ तसेच मानिवली 40+ संघ दोन्ही संघांचे कॅप्टन्सला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आणि ज्यावेळेस खेळाचं दुसरं सत्र सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आदरणीय विनोदजी पाटील सरांना. थँक्यू सो मच. वाडेकर आणि मानिवलीच्या कॅप्टननी यायचे टॉस साठी लवकरात लवकर. वेळेवरती या, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. बाळाराम दादा आमच्या सोबत आहेत. 40+ क्रिकेट संघटनेमध्ये सचिव या पदावरती नक्कीच खूप मोठी जबाबदारी ते सांभाळत आहेत. त्यामुळे वाडेकर आणि त्याचबरोबर मानिवलीच्या कॅप्टन टॉस साठी यायचे, कारण पहिले सत्र संपलंय. स्वागत आहे सगळ्यांचं पुनश्च नमो चषक 2024. अत्यंत सुंदर अशी कन्सेप्ट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये सध्या नमो चषकची धूम आहे. आणि केवळ क्रिकेट नाही तर सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्हाला ही संकल्पना बघायला मिळते. मग परवाच आम्हाला सांगितलं संतोष दादांनी की कल्याणमध्ये बुद्धिबळ स्पर्धा झाल्या, कॅरम बोर्डच्या स्पर्धा झाल्या, त्याचबरोबर आपण बघितलं तर कबड्डी खो खो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा नमो चषकच्या माध्यमातून सध्या संपूर्ण देशात सुरू आहेत.
वळ्या मैदानाकडे आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. गौरीशंकर गौरीपाडा वर्सेस उंबरडे 40+ ची लढत. 38चं टार्गेट आहे उंबरडे संघासमोर आणि ओपनिंग पेअर योगेश पंजे व दिनेश जाधव मैदानावरती दाखल झालेले आहेत. दिनेश जाधव ज्यांना आपण स्कोररच्या भूमिकेत नेहमी बघत असतो आणि अत्यंत टॅलेंटेड स्कोरर आहेत आणि याच कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे ते ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आले. त्यांच्या सौम्यात आपण कल्पेश पाटील नागावला बघतो, त्याचबरोबर अशोक पाटील फडकेपाडा अशी 3 गुणसंख्या लेखक तुम्हाला 40+ मध्ये काम करताना नेहमी दिसत असतात आणि नुसतं स्कोरिंग नाही तर प्रत्येक गोष्टीची एकदम डिटेल त्या ठिकाणी देत असतात. बॉलिंग मार्कवर येत आहेत आणि स्ट्रायकिंगला योगेश. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 38चं टार्गेट आहे. प्रति ओव्हर 9.5 धावांची धावगती राखायची. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय. मिड ऑफच्या वरून चेंडू गेला सीमारेषे बाहेर. पहिल्याच बॉलवरती येतोय पहिला चौकार. कॅप्टन आलेले आहेत तर मानिवलीच्या संघ नायकाला सूचना असेल आपण लवकरात लवकर या टॉस साठी, कारण बघा पहिले सत्र संपल्यानंतर आपल्याला लगेच टॉस करायचा असतो. तर पहिला बॉल सीमारेषे चौकार येतोय आणि सुरुवात चांगली झाली. हा चेंडू लेग स्टंप वरती होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आडव्या बॅटने, पण इथे कुठेतरी आपण बघतात बॅटची एज होती. पंच आम्हाला सांगतायत अत्यंत चांगली अंपायरिंग 3 दिवसामध्ये आपण बघितली. आमचे पंच बलवान दळवी, प्रतीक ऋतिक गोडे सर, बलवान सर आणि राकेश खेणे सर असे देवरुंगचे हे 3 अंपायर. आणि कालच ऋतिक गोडे फायनल खेळण्यासाठी गेले होते अंडरम ओपनची, तिथे जिंकून आले. अंडरम ओपन देखील एक वेगळी मजा असते. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात अंडरमने तर सुरुवात करतो. आम्ही पूर्वी भरपूर अंडरम बॉक्स अंडरम ओपन क्रिकेट खेळलेलं आहे, पण अंडरम ओपन क्रिकेट आता फार कमी होतं. भिवंडीमध्ये होत असेल पण कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ ते बंद झालेले. मुरबाडमध्येही होत असतात. यावेळेस स्लोअर 1 चेंडू. कमबॅक बघा किती चांगलं झालंय. पहिला बॉल आपण बघितला अगदी ओव्हरपिच होता, बॅटच्या अगदी रडारमध्ये होता, त्याला पाठवलं सीमारेषे बाहेर. स्ट्राईक रोटेट केल्यानंतर आता मात्र दिनेश जाधव आल्यात आणि सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. चांगलं कमबॅक. 4 बॉलमध्ये 5. 38 होण्यापासून रोखायचे आहेत गौरीशंकर गौरीपाडा या टीमला. ओहो, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, इथून मात्र परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती. फलंदाज दिनेश जाधव, डीजे पॅव्हिलियन. मगाशीच कॅप्टनने सांगितलं की आमचे ओपनर जोडी नाही आहे रेग्युलरची आणि कुठेतरी त्यांची कमी आम्हाला जाणवेल. पण याचाच फायदा गौरीशंकर गौरीपाडा संघ घेईल का हा प्रश्न आहे. सध्या तरी गोलंदाजी चांगली झाली. पहिल्या बॉलवरती चौकार येऊ नये. काय कमबॅक आहे विलास यांचा आणि केवळ 5 धावा 5 बॉलमध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. स्ट्राईकला अरुण कारभारी सामना करतील विलास यांचा. हा चेंडू पडल्यानंतर बघा जास्त अजिबात गतीच्या फंद्यात पडले नाही. केवळ ऑफ स्टंपवरती चेंडू पिचिंग केले गेले आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक संपलंय. सुरुवात चौकाराने होऊन या षटकाची, शेवट मात्र बॉलने होतोय आणि एकूण केवळ 5 धावा पहिल्या षटकाच्या अंती. अत्यंत चांगली गोलंदाजी. सकाळचं हे सत्र 40+ चे 8 संघ तुम्हाला आज खेळताना दिसतील. 4 रोजच्या मॅचेस आहेत आणि फायनल मॅच आपली एक जी
रेग्युलरची आहे 24 संघातून, तीही आपण आज कव्हर करणार आहोत. आणि आजचा दिवस निर्णायक आहे, आजचा दिवस जल्लोषाचा आहे, आजचा दिवस सेलिब्रेशनचा आहे, आजचा दिवस निकालाचा आहे. आणि आज बघूया संध्याकाळी 40+ मधून कोण चॅम्पियन होतोय आणि रेग्युलर मधून कोण चॅम्पियन होतोय. उत्तर तुम्हाला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये भूमी इलेव्हन मांडाला आपण बघितलं, अफलातून कामगिरी राहिली मांडाची, जबरदस्त खेळ राहिला. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं जे मसोबा क्रिकेट संघ चिकनगर फायनल मध्ये पोहोचले, त्यामुळे भूमी इलेव्हन मांडा आणि चिकनगर मध्ये तुम्हाला अंतिम मॅच बघायला मिळेल. बॉलिंग मार्कवर यावेळेस येत आहेत बॉलिंगसाठी हरिश्चंद्र म्हात्रे येत आहे. आणि आपण गौरीशंकर गौरीपाडा या संघाला रेग्युलर मध्ये बघितलं. 12 संघातून हा संघ पहिल्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली होती रवी म्हात्रेने. 2 मॅचेस तर 8 चेंडूमध्ये संपवल्या होत्या, एक गिरीश भोईरने आणि एक रवी म्हात्रेने. पण अंतिम मॅचमध्ये 40 धावा भूमी इलेव्हन मांडा संघाने करू दिल्या नाही. 10 बॉल 16चं इक्वेशन होतं आणि कुठेतरी तो पराभव जिवारी त्यांच्या लागला असावा, कारण ती बक्षीस पात्र फेरी होती, तिथून जिंकले असते तर अंतिम फेरीमध्ये दाखल झाले असते. पण भूमी इलेव्हन मांडा संघाने ते करू दिलं नाही. पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं जास्त गतीवरती भर दिला गेला नाही, थोडेसे फिंगर रोल करण्यात आले, तिथे सफलता मिळाली. पण आता इथेही सुरुवात डॉट बॉलने होते. स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघताय त्या ठिकाणी योगेश पंजे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप आले होते. आणि सध्या हे चित्र आपण मागील कित्येक वर्षापासून बघतोय. शफल होणं का तर गाठ घेतात, फक्त गाठ ती नावाला घेतली जाते, पण फलंदाज वाटेल तिथे जातो, वाटेल तिथे शफल होतो. कधी कधी विकेट किपरच्या मागे जातात स्ट्रोक खेळण्यासाठी. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये खूप मोठी गॅप आहे, चेंडू निघाला सीमा रेषेच्या बाहेर, येतोय हा दुसरा चौकार. आणि 22 तारखेला आपण सगळ्यांनी अख्ख्या देशाने तर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, संपूर्ण ब्रह्मांडात या घोषणा पोहोचल्या असतील. श्रीराम अवतरले अयोध्येमध्ये. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, या दरम्यान इथे करा फिल्डिंग, असं वाटलंच नव्हतं, का तर अनएक्सपेक्टेड होता आणि एकदम शॉकिंग. बघूया ॲक्शन रिप्ले मध्ये आम्हाला दाखवतील या ठिकाणी सूरज गायकर आमच्या सोबत आहेत, बघू शकाल काय घडलं होतं. ओहो, एकदम सहजतेने अडवता असता पण नाही अडवता आला. तेही सांगतायत की हाताला स्पर्श झाला माझ्या थोडासा, हरकत नाही, होतं असं. बघा 40+ खेळाडू आहेत आपले, सराव नसतो, प्रत्येकाला वेळ नसतो आणि एक 40+ म्हणजे आपण एन्जॉयमेंट. धावा 13 आहे धावफलकावरती, करायच्या आहेत 38, म्हणजे अजूनही 25 धावांची गरज. स्वीप करतायत स्क्वेअर लेगला, फिल्डर मागे आहेत खूप आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. 40+ का तर वय हा एक आकडा असं म्हटलं जातं, तुमचं मन तरुण असायला हवं. आणि असं म्हणतात की माणूस म्हातारा होतो तेव्हा खरं खेळ सोडतो, पण मी म्हणतो की माणूस जेव्हा खेळ सोडतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने म्हातारा होतो. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने जातोय, सिंगल येते. वय जसं वाढतं तशी कार्यक्षमता आपली कमी कमी होत जाते. कॅल्शियम बनण्याची प्रक्रिया 40 नंतर ती मंदावते आणि तिथे शरीर आपलं हवं तसं साथ देत नाही. पण 16 धावा झाल्या, 23 धावांची गरज आहे, 22ची गरज आहे. 12 बॉलमध्ये 22 करायचे इक्वेशन आणि प्रति ओव्हर मागे आता 11ची धावगती राखायची.
40+ मध्ये आम्ही यंदा अशा भरपूर इंजुरी बघितल्या. कालही व्हॉट्सअपला 40+च्या ग्रुपला आलं होतं की आय थिंक विलास जे शिरडोनचे त्यांनी टाकलं होतं की बोट भरपूर त्यांचं कापलं होतं. त्यांच्याच संघातले खेळाडूचं होतं की त्यांचं होतं माहिती नाही. आणि उंबार्लीच्या कैलास यांना देखील त्यांचा उजवा हात पूर्णपणे का जरा तो ब्रेक झाला होता फॉरआर्म्सला, त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर बळीराम असतील देसाईचे, त्यांचाही बोटाचं हाड अक्षरशः फाटून बाहेर आलं होतं, पण रक्त अजिबात आलं नव्हतं. पण डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथे ते रक्त भरपूर निघालं. त्यांनी 10 दिवसांनी कमबॅक केला. भरपूर अशा इंजुरीज, कोणाच्या डोळ्याला लागतो, कोणाच्या हाताला लागतो. आणि क्रिकेटचं मैदान असू दे किंवा युद्धाचं मैदान, दुखापत जखमा या नेहमीच खरं तर तुमच्या त्या शौर्याची निशाणी असते. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या आम्ही नेहमी म्हणतो. पण शेवटी कधी कधी खेळाडू एकदम बेधुंदपणे बेभानपणे तिथे 100% कमिटमेंट देण्यासाठी ते प्रयत्न करतात, गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. आणि कधी कधी मग त्या दुखापती होताना दिसतात. आणि 40+ मध्ये काही खेळाडू असे आहेत की त्यांचा फिटनेस तुम्ही बघा, रेग्युलरच्या खेळाडूंना लाजवतील, 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असा फिटनेस आहे. आजही काही अशी अनेक उदाहरणं आहेत जे नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. इक्वेशन 12 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. मैदानामध्ये योगेश पंजे आणि अरुण कारभारी बॅटिंग करतायत. बॉलिंग मार्कवर येत आहेत विश्वनाथ. एक वेगळी ऍक्शन आहे बघा. आपण चेंडू बॅटची कडा लागून निघालाय बॅकवर्ड पॉइंट च्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू गेलाय सीमा पार, येतोय चौकार. घराघरामध्ये भारताच्या आपण तो उत्सव साजरा केला, झेंडे लावले, रांगोळ्या काढण्यात आल्या, जणू काय ती दिवाळी होती आपल्यासाठी. 500 वर्षानंतर खरं तर हे घडलं. प्रतीक्षा भरपूर करावी लागली आणि हिंदूंचं स्वप्न पूर्ण झालं. ऑन साइडला तिथे फिल्डर बनतील प्रेक्षक, चेंडू जाईल सीमा पार, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, येतोय षटकार. धावा फलकावरती आहेत. इक्वेशन या ठिकाणी 10 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. चांगली बॅटिंग. खरं तर थोडेसे संयमी होते योगेश, पण योगेशने ज्या इनिंगमध्ये चांगल्या पद्धतीने जबाबदारी स्वीकारली, आणि जबाबदारी कुठली असू दे आयुष्यातली, मग घरातली जबाबदारी असू दे, क्रिकेटच्या मैदानावरची असू दे किंवा व्यवसायामधली असू दे, जबाबदारी घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. ती निभावणं ती दुसरी गोष्ट आहे. यावेळेस कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि विजयाच्या दिशेने हळूहळू उंबरडी संघ वाटचाल करतोय. घरचं मैदान आहे. उंबरडीच्या 2 टीम आज दिसते खेळताना. रेग्युलरमध्ये आपण 2 टीम बघितल्या आणि इक्वेशन आता 9 बॉलमध्ये 10 करायचे आहेत. घरचं मैदान म्हटले की एक वेगळीच ऊर्जा असते, दबाव तर असतोच पण एक वेगळी ताकदही असते. आम्ही अनेक संघ बघितलेत की त्यांना घरच्या मैदानामध्ये हरवणं फार कठीण आहे. वाकळण असेल, देसाई असेल, असे कित्येक संघ आहेत की ज्यांना घरच्या मैदानावरती भारतात हरवणं जसं कठीण आहे, ऑस्ट्रेलियात हरवणं कठीण आहे म्हणतो मी, अशक्य नाही म्हणत आहे. पण आता या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. बाहेर जाऊन भारतही जिंकतोय आणि भारताने पहिली कसोटी गमावली खरं तर आपण बघितली. हा चेंडू ऑन साइडला, एकच धावसंख्या. इथून आता इक्वेशन आम्हाला सांगतील. आमचे स्कोरर दिनेशच्या जागेवरती आलेले आहेत, रौनक आलेले आहेत. आणि बघा रिलीवर मिळालेला आहे आमच्या दिनेशला. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. बघा त्यांनी मागाशी एक मिस्टेक झाली होती, पण ग्राउंड फिल्डिंग आता चांगली गेली आहे. असं नाही की फिल्डिंग खराब झाली होती म्हणून ते खराब फिल्डर आहेत. पाणी हवंय तर धावा फलक होती. इक्वेशन सांगतो 6 बॉलमध्ये 6 करायचे आहेत
आणि बघू शकाल उंबरडेचं मैदान अत्यंत सपाट मैदान आहे. आउटफील्ड खूप चांगली आहे आणि ती खेळपट्टीची भूमिका क्रिकेटमध्ये अनन्य साधारण आहे. खरं तर खेळपट्टी नसली तर खेळणार कुठे. पूर्वी आउटफील्ड नसायची, शेतं असायची, तिथे खेळपट्टी बनवली जायची. पण खेळपट्टीचं महत्त्व जसं आकाशात चंद्रताऱ्यांना महत्त्व आहे तसंच क्रिकेटच्या मैदानावरती या खेळपट्टीला महत्त्व आहे. खेळपट्टीच्या बाबतीतही अनेक नियम आहेत. का तर ती 20 मीटरची असायला हवी, म्हणजे 66 फूट बाय 10 फूट अशी तिची एक्झॅक्टली लांबी रुंदी असायला हवी. पण प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार या रुंदीमध्ये लांबीमध्ये बदल करत असतो. तुम्ही भिवंडीत गेला तर तिथे तुम्हाला वेगळ्या प्रकारची लांबी रुंदी बघायला मिळते. खेळपट्टी तिकडे तुम्हाला कॉन्क्रीट बघायला मिळते. खेळपट्टीचे मोस्टली 3 प्रकार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर एक डेड विकेट ज्याला आपण फ्लॅट विकेट हे म्हणतो, एकदम सपाट असते, तिच्यावरती वारंवार रोलिंग करून तिच्यावरचं गवत काढलं जातं, एकदम फ्लॅट बनवली जाते. ती बॅटिंग करण्यासाठी खूप अनुकूल असते आणि अशा पिचेस तुम्हाला आशिया खंडामध्ये बघायला मिळतात. दुसरी खेळपट्टी आपण बघितली तर डस्टी विकेट, जी एकदम कत्र तिचा जो मातीचा पोत असतो एकदम सैल असतो, ती फिरकी गोलंदाजांना मदत करत जाते. आणि त्यानंतर आपण तिसरी विकेट जी ग्रीन टॉप विकेट, जिला ग्रासी विकेट म्हणतात, या खेळपट्ट्या तुम्हाला परदेशात बघायला मिळतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड या देशामध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये या ग्रीन टॉप विकेट तुम्हाला बघायला मिळतात, ज्या गोलंदाजांना मदत करतात. आणि ऑस्ट्रेलियाची MCG ची विकेट बघा, ही खेळपट्टी कारखान्यात बनवली जाते आणि क्रेनच्या सहाय्याने तिला आणून तिथे फिट केलं जातं. स्टीलची एक प्लेट तिथे असते तिच्यावरती आणि अशाही खेळपट्ट्या बनवल्या जातात. वानखेडेची खेळपट्टी 6 प्रकारच्या मातीपासून बनवली जाते. असे कित्येक खेळपट्टीचे प्रकार आहेत. प्रत्येक देश आपापल्या हिशोबाने आपापल्या परीने खेळपट्ट्या बनवत असतो. 6 बॉलमध्ये 6 करायच्या. टॉससाठी या मानवीचे कॅप्टन आलेत का? वाडेघरचे कॅप्टन आलेले आहेत. आमचे दीपेश दादा ढोणे देखील आले आहेत, त्यांचे स्वागत आहे. तेही सलग 3ऱ्या दिवसामध्ये अगदी सकाळी लवकर येतात. जबाबदारी आहे, असं नाही की मी जबाबदारीचा विषय काढला होता मग. अशी जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं, जबाबदारी स्वीकारणं कठीण असतं. 11 खेळाडू एका संघामध्ये असतात, पण जबाबदारी किती जण घेतात हा देखील प्रश्न आहे. आणि आता 3 धावांची गती 5 बॉलमध्ये. सामना पूर्णपणे आपण बघतायत या ठिकाणी उंबरडे अ संघाच्या बाजूने. ही पार्टनरशिप खूप चांगली झाली योगेश पंजे आणि अरुण कारभार यांच्यामध्ये. दिनेश जाधव बाद झाले, सलामीला आले होते, थोडीशी निराश असतील पण हरकत नाही. या दोघांनी खूप चांगली भागीदारी रचलेली आहे. हा चेंडू यावेळेसचा कव्हर पॉईंटला झेल नाही होऊ शकत. हा विनिंग शॉट असेल का? आणि हो, हा विनिंग शॉट आहे. अशा प्रकारे उंबरडेने जिंकलेला आहे आज सामना आणि नमो चषकमध्ये त्यांनी विजयाचा श्रीगणेश केलाय. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, त्यांना शुभेच्छा पुढील मॅचसाठी आणि गौरीशंकर गौरीपाडा संघाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. दिनेश नक्की थोडेसे ट्रोल होत आहेत किंवा थोडीशी गंमत आहे बघा, असं होतं. दिनेशकडे काहीतरी असेल म्हणूनच तो सलामीला गेला, पण ओपनर्स नव्हते आज, रेग्युलर ओपनर्स नव्हते. दिनेशला संधी होती स्वतःला प्रूव्ह करण्याची, पण त्याला नाही करता आलं प्रूव्ह, त्यामुळे संघ सहकारी थोडीशी त्याची मस्करी करतायत. हरकत नाही, या गोष्टी क्रिकेटमध्ये होतात. चांगली कामगिरी झाली का पुरस्कार मिळतो, खराब कामगिरी झाली की तिरस्कार मिळतो, हे तरी या खेळामधला अविभाज्य घटक आहे. या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे, आणि रौनक आम्हाला सांगतील मॅन ऑफ द मॅच कोण आहेत. नक्कीच कोणाच्याच मनात शंका नसेल. सलामीला आले होते, शेवटपर्यंत थांबले आणि एकूण धावा केल्या धावफलकावरती 35-14 चेंडूचा सामना केला. असे योगेश पंजे मॅन ऑफ द मॅच. यायचं योगेश पंजे. टॉस साठी आले का मानुलीचे कॅप्टन? बघा, अनाउन्समेंट आम्ही सकाळपासून करतोय. मी जाऊ नका उंबरडेच्या टीमने, उंबरडेमध्येच आपण. बलवान घाबरू नको, इथेच असते, गेले तरी गावात जाऊन येतील, नाश्ता वगैरे करून येतील. या आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. योगेश पंजे मॅन ऑफ द मॅच आहे आणि पुरस्कार देण्यासाठी आदरणीय मेघनाथ दादा भंडारी यांना विनंती करणं आपल्या शुभ असते. आपण
योगेश पंजे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आपण योगेश दादांशी संपर्क साधणार आहोत कारण की आपल्याकडे वेळ आहे, कारण पुढची मॅच अजून सुरू नाही. निलेश कापसे देखील आलेत आणि कालच आम्ही म्हटलं होतं की इनॅक्शनमध्ये असतील. भरपूर दमलेले आहेत, दमशाक होते. अभिनंदन योगेशजी, शुभेच्छा. भरपूर दमले दिसते. काय सांगाल 40 ओलांडल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी स्टॅमिना आपला कमी पडतोय? नक्कीच कमी झालेला आहे स्टॅमिना, कारण 2-2, 3-3 धावा धावल्यानंतर लगेच दम लागायला सुरुवात होते, त्यामुळे खूप त्रास पण होतो. हा स्टॅमिना मिळवण्यासाठी किंवा टिकून ठेवण्यासाठी काही तुम्ही फिटनेसवरती ध्यान देता, काही व्यायाम वगैरे एक्सरसाइज वगैरे करता, वॉकिंग करता, जॉगिंग करता, काहीतरी करता का? नाही, थोडाफार इथे धावतो मैदानात सकाळी प्रॅक्टिसच्या वेळेला, बस एवढं. कसं वाटतं? रेग्युलर ओपनर नव्हते, पण तुमच्या खांद्यावर जबाबदारी, दिनेश लवकर बाद झाला आणि कुठे वाटलं होतं की आपण 38 चेस करू शकतो? चेस करू शकतो, पण आमचे 2 सलामीचे फलंदाज नसल्यामुळे आम्हाला भरपूर दबाव होता आमच्यावर आणि तो आम्ही पेलला व्यवस्थित. नमो चषक विषय काय सांगायला? कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही आहे. एंट्रीज फीज सध्या आपण बघितलं तर पूर्वी ज्या फर्स्ट प्राइज होत्या त्या आता एंट्री फीज बनलेल्या आहेत, पण आता अशा परिस्थितीमध्ये नमो चषक असतील किंवा अशा काही कन्सेप्ट येतात जिथे तुम्हाला 1 रुपयाही न देता फक्त येऊन खेळायचं आहे. या स्पर्धेविषयी जाणून घ्यायला आवडेल. ही पहिली स्पर्धा आहे जिथे एंट्री फी काहीच नाही, त्यामुळे खेळायला खूप आनंद वाटला आणि आयोजन तर एकदम जबरदस्त आहे, त्यामुळे काही सांगायचंच नाही. शेवटचा प्रश्न, एकच प्रश्न विचारत आहे. एंट्री फी असलं की कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावा लागतो, आता कुठला कॉम्प्रोमाइजचा प्रश्न आहे का? ते आता पुढचा संघ कोणी समोर आल्यानंतर समजेल. ठीक आहे. ते होते योगेश पंजे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने